नमस्कार मंडळी. आज आहे ना एक व्हिडिओ एडिट केलेला आहे, पण त्याच्यामध्ये ना आवाजच आलेला नाही. तर मी हा परत एडिट केलेला आहे. 3-3.5 वाट्या मैदा घातलेला आहे आणि 1 वाटी रवा घातला. रव्याचा व्हिडिओ एडिट झालेला म्हणजे हे झालेलं डिलीट झालेलं. रवा 1 वाटी घातले. चमचा बेकिंग पावडर आणि दही घातलेले अर्धा पाऊण वाटी. सर्व पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. सोडा घातला थोडा. सगळं पीठ चांगलं मऊ चांगलं पिठाला आधी लावून चोळून घ्यायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं. चांगलं तेल लावून चांगलं मळायचं आणि मुरायला ठेवायचं 2 तास गरम जागेवर. आणखी हे मी चहापत्ती आणि खडा मसाला घालून मी छोलेला 3-4 शिट्ट्या दिलेल्या. छोले रात्रीच मी भिजत घातले होते. पाणी काढून स्वच्छ धुवून मी शिट्ट्या दिलेल्या. चांगले मऊ शिजले. आणखी मसाल्याला मी 2 कांदे, 2 टमाटे, आलं, लसूण, जिरे, खडा मसाला सगळं कारण क्वांटिटी जास्त आहे ना. आणखी फोडणीला परत कांदा, जिरं, परत लाल तिखट, हळद हे सगळं भाजीला तर्री चांगली येते. लाल तिखट 3-4 चमचे होते. आणखी छोले शिजवलेले घातले. मी छोले मसाला वगैरे काहीच नाही घातला. मला पाहिजे तर घालू शकता, पण मी जास्त मसाला घरचंच वापरते जास्त. आणि मसाला चांगला झाला आहे, सगळं टेस्टी झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणखी हे पीठ मी 2 तास मुरायला ठेवलं तर बघा चांगलं फुगलेलं आहे. भटोरे पण चांगले झालेत, फुलले चांगले. आणखी टेस्टी पण झाले. तुम्ही एकदा नक्की करून बघा. कशी वाटली आजची रेसिपी. मुलं सर्व आलेले आहेत ना, त्यामुळे त्यांच्यासाठी मी रेसिपी केली. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.